ज्येष्ठ अभिनेत्री रीमा लागू या आज आपल्यात नाहीत। त्यांच्या अकस्मात जाण्यानं सगळ्यांनाच धक्का बसला होता। त्या ज्यावेळी गेल्या त्यावेळी देखील त्या हिंदी मालिकेसाठी शूटिंग करत होत्या। रीमा लागू यांनी फक्त मराठीच नाही तर हिंदी सिनेसृष्टी देखील गाजवली। हिंदीतील त्या सर्वांच्या लाडक्या आई आणि लाडक्या सासू होत्या। फार कमी जणांना हे ठाऊक आहे की रीमा लागू यांचे पती विवेक लागू हे देखील अभिनेते आहेत। आज विवेक लागू हे देखील आपल्यात नाहीत, पण हा चेहरा पाहिल्यावर तुम्ही त्यांना ओळखलं असेल। विवेक लागू यांनी देखील अनेक हिंदी मराठी चित्रपट मालिकांमध्ये काम केलं आहे, पण ते खास करून ओळखले जातात ते त्यांच्या नाटकांसाठी। खरं तर रीमा लागू आणि विवेक लागू यांचं लव्ह मॅरेज होतं। या दोघांना एक मुलगी देखील आहे, तिचं नाव मृण्मयी। ती अभिनेत्री, दिग्दर्शिका आणि लेखिका आहे। रीमा आणि विवेक यांचं लव्ह मॅरेज असून देखील त्यांचा संसार टिकू शकला नाही। या दोघांची भेट 1976ला एका बँकेत काम करत असताना झाली होती। त्यावेळी बँकेची परीक्षा देण्यासाठी विवेक हे आले होते। रीमा यांची रंगभूमीवर बऱ्यापैकी ओळख होती, त्या रंगभूमीवर काम करत होत्या। विवेक आणि रीमा या दोघांची आवड निवड सारखीच होती। रंगभूमी आणि अभिनयाची समान आवड यामुळेच त्यांची जवळीक वाढली आणि हे नातं पुढे बहरलं। 1978ला त्यांनी लग्न केलं। त्यांना गोड मुलगी देखील झाली, पण त्यानंतर त्यांच्यात काहीतरी बिनसलं। काही वर्षांनी वैयक्तिक मतभेदांमुळे दोघांनी विभक्त होण्याचा निर्णय घेतला, पण तरीही त्यांनी एकमेकांबद्दलचा आदर आणि सलोखा कायम ठेवला। 2017ला रीमा लागू आपल्याला सोडून गेल्या। तोपर्यंत या दोघांचं नातं अगदी मित्रासारखं होतं। आज विवेक लागू ही आपल्यात राहिले नाहीत। विवेक लागू आणि रीमा लागू हे दोघेही आपल्यात नसले तरी त्यांच्या असंख्य आठवणी आणि भूमिका आपल्या सोबत कायम असतील। विवेक लागू आणि रीमा लागू यांच्या तुम्हाला आवडलेल्या भूमिकांविषयी कमेंटमध्ये नक्की सांगा आणि SB मराठी एंटरटेनमेंट चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा।